तू क्लोज कर ना. कोण करतंय? कर. साहेब जर टीजर लॉन्च झालेला आहे त्याच्यामध्ये अनेक टीका करण्यात आलेल्या आहेत. हलक्या मनाचे, कुचक्या वृत्तीचे, आतल्या गाठीचे आणि शिवसैनिकांपासून दूर गेलेलं नेतृत्व आज आमच्यावर टीका करतायत. कुठला हो तुमचा मेळावा? कोण पळालेले आहेत? कोण पळपुटे आहेत? अहो, आपण हिंदुत्वाच्या विचारांपासून पलायन केलेलं आहात. आपण पळपुटे आहात. निवडणुका लढता शिवसेना भाजपा युती म्हणून आणि खुर्ची करता, विरोधकांशी संघ करता आणि शिवसेना भाजपा युतीतून पळून जाऊन काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर युती करता. आपण पळपुटे आहात हो. ज्या शिवसैनिकांनी शिवसेना स्थापन होताना या समाजवादी आणि कम्युनिस्टवाल्यांशी लढा दिला, कित्येक लोकांचे बळी गेले त्यामध्ये, त्यांच्याशी आपण आघाडी करताय. आपण शत्रूला भेटणारे आहात. तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही? बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेलात तेव्हा लाज वाटली नाही? तुम्ही आम्हाला काय दोष देताय? आणि ते रडत राऊत, मी संजय राऊत नाही म्हणणार त्याला, रडत राऊत, कायमचं रडगाणं. आणि त्या दसरा मेळाव्यात काय असणार आहे? सावरकरांच्या बाजूने बोलणार आहात, हिंदुत्वाच्या बाजूने बोलणार आहात, काँग्रेसच्या विरोधात बोलणार आहात का तुम्ही? त्याचं पहिलं उत्तर द्या. ज्या दसरा मेळाव्यामध्ये कायम शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या विरोधात तोफ डागली, अहो त्यांच्याच तुम्ही दाढ्या कुरवळताय. काय अधिकार आहे तुम्हाला बोलायला? खऱ्या अर्थाने जो शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाचा जो अंगार पुकारला होता, हिंदुत्वाच्या विचारांचं सोनं लुटण्याकरता ते बोलत होते, तो खऱ्या अर्थाने त्या विचारांचा मेळावा आझाद मैदान या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आमचा जो मेळावा होणार आहे तो खऱ्या अर्थाने शिवसेनेचा मेळावा असणार आहे. अहो, वारसा हा विचारांचा असावा लागतो. वारसा सडक्या मनोवृत्तीचा नसायला पाहिजे. त्यामुळे ओरिजिनल विचार शिवसेना प्रमुखांचे आमच्याकडे आहेत. तिकडे सगळं काय ते चायनीज म्हणा, आणखी काय म्हणायचं ते म्हणा, ते तिकडे. ओरिजिनल मेळावा आझाद मैदानावरचा मेळावा, आझाद शिवसेनेचा आझाद मैदानावरचा मेळावा. सर, आझाद मैदानावर शिवसेनेचा मेळावा असणार आहे. कशा प्रकारची तयारी असणार आहे? कार्यकर्त्यांना कशा प्रकारे सूचना देण्यात आलेल्या, काय सांगा? जोरदारपणे हा मेळावा होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर हिंदुस्थानातून शिवसैनिक त्या मेळाव्याला येणार आहेत. कार्यकर्त्यांना शिस्त बाळगणं, पार्किंग, सिटिंग, लांबून जे लोक येणार आहेत म्हणजे नागपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, विदर्भ, मराठवाडा, त्यांच्या जे लोक येणार त्यांच्याकरता नाश्त्याची व्यवस्था आहे, त्यांच्याकरता जेवणाची व्यवस्था आहे. अहो, कार्यकर्ता एवढा लांबून येतो हो, 2 घास त्याला दिले तर काही कमी नाही पडत. यांनी कधी केले का? कार्यकर्त्यांची काळजी घेतले का? पदरमोड करून कार्यकर्ता येत असतो, त्यांना 2 घास द्यायची जबाबदारी आपली नाही का? कधी दिले का विचारा. केवळ आपलं पोट भरणे हा एकमेव उद्योग यांचा होता. सर, उद्याच्या दसरा मेळाव्यामध्ये काही इन्कमिंगचे चित्र दिसतील का? उद्या पहा दसरा मेळाव्यामध्ये कोण येणार, कोण थांबणार, कोण भाषणं करणार, हे आत्ताच सांगणं उचित नाही ठरत मला. सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे, आपले जे मित्रपक्ष आहेत भाजपा, त्या भाजपाचे जे माजी आमदार आहेत सुरेश धस, तर त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे बीडमध्ये. एकीकडे नवरात्र उत्सव